गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचा नवीन एका व्हिडिओमध्ये। तर तुम्हाला थंबनेलवरून समजलं असेल तर की आपण आता कुठे जातो आहे। आजचा व्हिडिओ हा असेल प्रतीक्षा लग्नाचा। आजपासून आता आम्ही चाललो आहे, मी आणि माझे मित्र, शाळेतले मित्र। त्यातले 2 मित्र आलेत, अजून 2 यायचे बाकी आहेत। आणि आता वाजले आहेत सकाळचे ऑलमोस्ट 4 वाजायला आले। इकडे हा आहे चिन्मय। हे चिन्मय, हा चिन्मय। इकडे आहे संकेत, हे हाय करा रे। आणि हा आहे साहिल। आम्ही लग्नाला चाललोय की खेळायला चाललोय ते आम्हाला अजून समजलं नाही। आणि तिकडून आता आलाय आमचा धुम्मा चाले, तो रायडर आलाय तिकडे। सगळ्यात पहिला येणारा होता तो, शेवटी आला तोच आहे। हा मग हे बघा, हे सगळे आपले जिगरी मित्र आहेत। आणि एक ज्याचं लग्न आहे तो गावी आधीच पोचलाय। आणि ही असणार आहे आपली गाडी, त्याने आपण चाललोय। माझी बॅग 3 आहे, माझी ही एकच बॅग आहे। हे चाललोय आम्ही फक्त 2 दिवसासाठी चाललोय, आणि सामान इतका घेतलंय की काय बघायला नको। चला आता सामान पूर्ण गाडीमध्ये लोड करूया आणि नंतर मग निघूया। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। आणि देर मामा के जय। आणि चिन्मय काहीतरी बोलत आहे। चिन्मयचा आयटम विजय असो, चिन्मयचा आयटमचा। अरे विजय असो रे, इकडे एवढा मोठा खड्डा होता। चला तर आता सुरुवात झाली आहे प्रवासाला। आता वाजले आहेत 4 वाजून बरोबर 10 मिनिटांनी गाडी सुरू केली आहे। 4ची गाडी सुरू झाली आहे। हार नारळ विरळ सर्व फोडून गणपतीचं नाव घेऊन प्रवासाला सुरुवात झाली आहे। आता फक्त 2 किंवा 3 हॉल्ट असतील, एक पेट्रोल भरायला, एक नाश्त्याला आणि एक नैसर्गिक कॉलसाठी। नाही तसं नाव वगैरे घेऊ नको। वसईच्या हायवेला पेट्रोल भरायला थांबलेलं आहे तिकडे गाडी। पेट्रोल भरून आता मग सीधा नंतर नाश्त्याच्या वेळेला थांबणार। मग आकाश साहिल उतरला आहे आणि चिन्मय आणि संकेत आतमध्येच थांबलेला आहे।
आम्ही पोचलो आहे खारघरला. खारघर हायवेला थोडासा ब्रेक, पाय जरा जाम झाले सगळ्यांचे आतमध्ये बसून, पाय मोकळे करायला खाली उतरले. खारघर हायवे. आता किती वाजले? 6:15. किती वाजेपर्यंत पोचणार होतो आपण? 7:30 राजगीरवरून चाललो आहे. 6:30पर्यंत मला आता पोचतो आपण. पुढे 10 मिनिटात रस्ता पनवेलला पोचतो. 10 मिनटं आता पनवेल. मग इथून नाश्ता करून करू. 4 तासामध्ये आम्ही पुढे खेळला असतो. खेडचा प्रवास. चला तर आता बघा खारघरचा हायवे. आपलं मुंबई सोडता इकडचेच रस्ते सगळे चांगले दिसत आहेत. एक खड्डा दिसत नाही कुठे. हा नवी मुंबईचे रस्ते तरी चांगले आहेत. रेडी का? निघायचं का? निघायचं का? हलका हलका वाटतंय का आता? गाडी फक्त 10 मिनिटं थांबेल. ज्यांना जे काय करायचं ते करून 10 मिनिटात परत गाडीत यायचं आणि तर गाडी तुम्हाला ठेवून इकतेच जाईल. समजले? चला उतरा सगळ्यांनी. नाश्त्यासाठी गाडी 10 मिनिटं फक्त थांबेल. टिटीट 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 टिटीट. कंडक्टर और हमारा क्लीनर संकेत साहेब. संकेत जेवायचं आहे दादा. नाश्ता करायचं, जेवायचं काय दादा? हॉटेल शिवसागर फूड मॉल. शेवटी भूक मिटवायचं साधन सापडलंय आपल्याला इकडे. तिकडे ट्रेन चालले तिकडून. चला नाश्ता करायला जाऊया. पनवेलवरून जस्ट पुढे आलोय थोडासा आणि इकडे जरा नाश्ता करण्यासाठी थांबलोय. शिवसागर फूड मॉल. हा कधी आतमध्ये राहिला काय माहिती? मला वाटलं की गाडी लॉक केली की काय तू? लॉक फोन लावला तू आतून? आई शपथ बाहेर. मला वाटलं की काय झालं, कोण राहिला आतमध्ये गाडीच्या. संकेतला आतमध्ये लॉक करून ठेवला. चलो नाश्ता नाश्ता. हा खा ना मग. मिसळ मिसळ सर्वच मिसळ. मिसळमध्ये आम्ही सगळं मिक्स करतो ना. कशी आहे चव? चव घेऊन सांगा. मागू शकतो. पानसट आहे का? ठीक नाही. साहिलच्या तोंडाकडे बघूनच वाटलं ते काय. संकेत काय म्हणते? नुसता रस्ता दिला असं वाटतं मला. या आता भूक लागली आहे तर खावं लागणार ते.
चला तर आता नाश्ता वगैरे करून झाला आहे. नाश्ता चहा वगैरे पिऊन झाला आहे. आता वाजले 8:45 झालेत. आता पोचले आपण पेनला. हे बघा बरोबर पेनचा बोर्ड आहे इकडे. ऑलमोस्ट पेनलाच पोचलं आहे. तर नाश्ता करून झाला आहे. आता निघायचं आहे. बऱ्याच इथे गाड्या लागल्यात नाश्ता करायला. मागे पूर्ण तिकडून मुंबईवरून येईपर्यंत इकडे काय हॉटेल वगैरे चालू नव्हते झाले. इथे एक झालं आहे चालू. सर्व इकडेच येऊन थांबत आहेत. आकाश भाई बघा आपला हलत डुलत येतोय हत्तीसारखा. बाकीचे कुठे गेले? मगाची संकेत गाडीमध्येच राहिला होता नाश्ता करताना. कोणाला माहिती पण नाही. आतून फोन करतोय तर मला खोला म्हणून. गाडी लॉक केल्यावर. संकेतला आता इकडेच ठेवूया. चिन्मय आमचा दानशूर. बिस्किट अश्वप्रेमी नाही साहिल काहीतरी बोलत होता. काय बोलला साहिल? ऐकलं नाही. आमच्यातला एक कुत्रा आहे. त्याच्या कुत्र्यांवरती जाम प्रेम आहे. त्याला खायला घालते त्याच्या भावंडांना. अश्व म्हणजे घोडा ना. अश्वप्रेमी नाही रे. अश्व के घोडा श्वान प्रेमी. अरे हा अश्व. हा अश्व आणि त्या श्वानांचा प्रेमी. एवढा मोठा अश्व झालाय तो. चिन्मय शेठ. आणि मगातपासून मध्ये बसायला नकार देणारे. चला ते फॅन्स तुझे थँक्यू म्हणतात. फॅन्स थँक्यू बोलतात तुझे. काय 2 शब्द फॅन्स ना. दया दाखवल्याबद्दल. अशी वरच्यावर रोज करतात ना तुम्ही? आता पोचलो आम्ही महाड. ऑलमोस्ट महाडला ना हे महाडला पोचलोय. सर्व जागेच आहेत. हा तो जागाच आहे चालत आहे. आम्ही पण एवढे जागेच आहेत. फक्त एक माणूस आमच्यात झोपलाय तो इकडे. सकाळी आल्यावर गाडीमध्ये बसल्यापासून एकच फक्त हा झोपलेला आहे. बाकी सगळे जागेच आहेत. बाकीच्या झोपा उडाल्यात. फक्त तो एकटा झोपून आहे. एकटा कॉर्पोरेटचा. एकटा का झोपलाय त्याला काय आता काय सांगणार. एकाला गाडी लागते ना तसं आहे रे. थोडा हाय हाय झालाय. बरोबर झोपेने हाय झालाय तो. बाकी काय चाललंय सर्व. आता महाड मध्ये कुठे रस्ता खराब होता आपला? फक्त नागोटने इकडे मानगावच्या इकडे ना. मानगाव तो कधी रस्ता होणार आहे काय माहिती. आता हा पुढे आपण कुठून पनवेल पासून कुठपर्यंत होता चांगला? नागोट. अरे हा नागोटने ना. आता काय झालं? अच्छा अच्छा हा तेवढा चांगला. हा पण इकडून चांगला रस्ता केलाय. महाडचा रस्ता हा पण चांगला आहे. बऱ्यापैकी झालं. पण बाईक साठी थोडा नाही बाईक साठी पण नाही हे बघ मध्ये नो इश्यू. आरामात जाते गाडी. हा तसं तर चांगलाच आहे. बनवलंय. शेअर करा.
कांदा वाले रत्नागिरी नितीन गडकरींकडे नितीन टेक्नॉलॉजीचे चालक मालक. हाय बऱ्यापैकी होता आलाय अर्धा बाकी आहे. तो तरी का आता तो तरी का तो आता माहिती नाही आपल्याला. तो झाला की मग टोल पण सुरू होती. तो बरं होणार ना तो. त्यामुळे होणार तो पण होणार लवकरच 10 वर्षात होणार तो. लोकांनी अडून ठेवलं. पण 10 वर्षात आम्ही एकदम हे लेणे बघ मध्ये पोहोचत आलेला आहे. जायचं का? हे बघ मी पण पहिल्यांदा बघतोय. बघितलं नाही तुम्ही कधी? नाही कोणत्या एरिया. खालून गेलो ना ब्रिजच्या खालून हा तर तो रस्ता आहे बघ इकडे आहे बघ या जिने. हो हो सही आहे. ही दिवस जात आहेत पोरं पण. जाऊया का. आमच्या ड्रायव्हरला 90 अंशातला काय कचकचीत टर्न भेटत नाही. आबा 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 वडा उठन असा. बॅनर घेऊन उभा आहे का? वेलकम वेलकम. या तर काहीतरी मॅप वेगळं दाखवा लागले. काय राईट लेफ्ट सेम सेम. अरे हा काय पेट्रोल पंप आला ना. तो बघ नवरोबा. बघा आणि नवरोबा बघा नवरोबा. अरे दिसत नाही. कुठे गेले. काय बाजूला कुठे गेला. आदेश देतात पुढे जावा. काकांना घेऊन आले रे. कोणतरी आले. काका त्याचा प्रत्येकच्या गावात एंट्री झाली आहे. कोणता आंबवली. प्रतीक स्वतः आम्हाला घ्यायला आलेला आहे. आंबवली गाव बिसू हॉटेल. आपण इथूनच गेलो का रे. पण ही एवढी सर्व दुकानं वाटत नव्हती तेव्हा. हे साई रिसॉर्ट वगैरे कुठे झालं नव्हतं ना तेव्हा काय. हा बरोबर आहे बरोबर. अरे तो कुठे गेला प्रतीक. चल चल रस्ता दाखव. चल पुढे चल रस्ता दाखव. आमच्या गाडीला रस्ता दाखवतो ना. एक सुसाट स्कूटी चालवत चाललेत आणि आम्ही त्यांना फॉलो करतोय. हो हो ला जवाब. आमच्या ऐकत नाही नुसते पळवत आहेत. थोडी तरी स्लो करा. सुंदर असं गाव. त्याच्या मित्रांना घेऊन जायची जाम घाई झाली. त्याला जाम पळवतोय गाडी. आता चिन्मय आपल्याला शुद्ध मराठीत सांगेल गावचे वर्णन. माझे गाव स्वच्छ सुंदर. संपले विचार. आणि हे मी 2 शब्द बोलत माझा निबंध संपवतो. आमचे नवरते काय प्रेक्षकांना जास्त त्रास नाही देत. जास्तच घाई दिसते. पण पाऊस पडून गेला ना त्यामुळे हिरवळ अजून तशीच आहे. सुकला नाही अजून पूर्ण रान. आणि हे आंबोली
आंबोली गावाकडे आम्ही प्रस्थान करतो नाही. हो नाही सुमार इथे सुमारगड आहे. इथे सुमार ट्रेक करायला चालला. म्हणजे आमचा असा झोपलेला माणूस जागा झालेला आहे अशा प्रकारे. गडांची नाव घेतली. गड शिवराय प्रेमी जागे झाले ना इकडे. शिवप्रेमी पाहिजे मगातपासून झोप होते. फक्त एका गडाचं नाव समोर आले डायरेक्ट मान वर. आता डायरेक्ट किल्ले मोहीम फत्ते करायचे उतरल्या. बघूया आता आपल्याला किती वेळ लागणार आपण त्याची सुमारगड. तयारी आता. मिशन सुमारगड. आणि इथे प्रतीकची भावकी मध्येच. तिच्या भावकीला थोडं आम्ही सांभाळून घेतलेलं आहे. प्रत्येक आम्हाला सांभाळायला जवळ गेला तो. अरे प्रतीक गेला. रस्ता दाखवता स्वतः. प्रत्येकला आम्ही व्हिडिओ मध्ये कैद करण्याचा प्रयत्न करतो पण तो का होत नाही. पण तरी आमचे प्रयत्न सुरू आहे. त्यांना हळदीचं जेवण बनवण्याची घाई झालेली. मित्र आले त्यांनी मित्रांना बिर्याणी खावायचे. स्पेशल त्याच्याच हातातून खायची. हा बघ थांबलाय. अरे इकडे वाटतं डब्बे. अरे आपण उलट्या साईडून आलो. आपण तिकडून आलो होतो ना. ते मंदिर तिकडे राहिलं. कसं काय हा चढ इथे आहे मंदिराचा. प्रतीक आपण कुठून आलो होतो. तुझ्या बहिणीच्या लग्नात तिकडून आलो होतो ना. बस रोड आहे. चढ होता बघ एक असा. रोड आहे. हाच तर चढ आहे. तो चढला असतो. हा होता. तेव्हा तुम्ही लहान होतात त्याच्यामुळे चढ मोठा वाटला. आता चलो तुम्ही प्रतीकच्या गावी आपण पोहोचलेलो आहे. प्रतीक घर कोणतं तुझं. हे ना हा इकडे नाही पानान खाली असला तर काय संकेतला आधी बाहेर काढा. एकदा भाग केलाय त्याला. फोन करायला फोन पण नाही लागणार आता. ए तू जाऊ नको दिसशील याच्यामध्ये. नवरदेव काय करतोय ते. चला प्रतीकच्या गावी आम्ही पोहोचलो आहे. पूर्ण असे इकडे डोंगर वगैरे आहेत. डोंगरांच्या मधोमध आहे. नेटवर्क तर आहे ना इकडे काहीच. तिथे देवाचं मंदिर आहे. हे इकडे खेळायला जागा बघ. काय बोलतो मग प्रतीक. आमचं स्वागत तर कर गावात. नाच ना. अरे या बाबल्या बसला बा इथं. गजाली करत की. कोणाकडे आलात तुम्ही. यो काय यादवांकडं युपीच्या. हो लग्न आहे ना त्याचं. या काय नवरदेव बघा. या नवरदेव वाटत तरी जेवण बनवायचे तुमचा. मजूर आहे ते मजूर. चला प्रतीकच्या घरी. प्रतीकच्या घर दाखवतो आता तुम्हाला इकडे. नुकताच घर बांधलेलं आहे प्रतीकचं हे नवीन टकाटक.